आदिवासी विभागाचा निधी हा लाडकी बहीणसाठी वळवल्याचा आरोप केला जातोय। मागास समाजाचा निधी वळवणं चुकीचं आहे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं। तर कुठलाही निधी वळवला किंवा पळवला नाही असं उत्तर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। तसंच सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय। आदिवासी मुलांना त्यांच्या बाकीच्या स्कॉलरशिप असतील, त्यांचं खाणं असेल, त्यांचं काही मुलं तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो फंड जो आहे तो त्यांच्या विकासावर खर्च केला जातो। परंतु या सगळ्या प्रकरणामुळे ते मुलं आणि ती लोक समाज या सगळ्या गोष्टीपासून वंचित होतो आणि त्याला पूर्णपणे जबाबदार राज्य सरकार आहे। तुम्ही तुमचा रेव्हेन्यू वाढा ना, तुम्ही हे जे कॉन्ट्रॅक्ट मित्रांना देता ना सगळ्यांना, ज्याच्या माध्यमातून ते आता मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे, ते बंद करा आणि हा निधी जो आहे तो लोकांच्या समाजावर खर्च करा। लाडक्या बहिणीसाठी वेगळा निधी आणा। कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा बळवलेला नाही। ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं। मी त्यांना अर्थसंकल्पाची, कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा, त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजावून सांगेल। नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते, ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे। त्यामुळे यात कुठली बनवाबनवी नाही, यात कुठली फसवाफसवी नाही। कोणाची सरकार हे कधीही या पैशाला रिझर्व पैसा आहे। आदिवासीसाठी 11% जे काही सामाजिक न्याय आमचं जे टक्केवारी आहे, या टक्केवारीची एकदा बजेटमध्ये अलॉट झाली त्या हेडला, त्याला कुणाची काढण्याची हिंमत नाही आहे। आणि लाडक्या बहिणीची जी योजना आहे त्याचं बजेट हेड वेगळं आहे, ते महिला बालकल्याणकडे आहे। कोणी समाज कल्याणचे पैसे महिला बालकल्याण आणत नाही, कोणी आदिवासीकडे आणत नाही। त्यामुळं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सरकारला बदनाम करण्याकरता तयार केलेली जाणीवपूर्वक बातमी आहे जी व्हॉट्सअपवर फिरत आहे।